तर हाय कल्पेश सर, जी आपल्या रिसेंट इन्व्हेस्टमेंट होती मुंडवा लोकेशनमध्ये, जे आपण ओशन अल्बानोवा प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्ट केलं, तर ती होम बाईंग प्रोसेस तुमची कशी होती? ती इन्व्हेस्टमेंटसाठी आमच्याकडनं तुम्हाला काय मदत झाली आणि तुम्ही आम्हाला का म्हणजे प्रेफरन्स दिला? नक्कीच. म्हणजे मी जेव्हा प्रॉपर्टी सर्च सुरू केला तेव्हा माझा फर्स्ट प्रेफरन्स होता की जी काही नवीन प्रॉपर्टी असणार आहे ती नियर बाय टू माय म्हणजे माझं जे ऑफिस आहे ईस्ट पुणेमध्ये नियर बाय खराडी लोकेशन, तर तिथे मी पाहत होतो. आणि काही बेसिक सुविधा असले पाहिजेत, मेट्रो स्टेशन्स वगैरे किंवा हॉस्पिटल्स किंवा शाळा. आणि रिचेबिलिटी वाईज मी प्रेफर करत होतो की सेंट्रल लोकेशन हवी आहे खराडी साठी, आणि खराडी मगरपट्टा वेला थोडंसं कनेक्टेड हवं आहे. सो अशा प्रकारे मी प्रॉपर्टी सर्च सुरू केला. आणि फॉर्च्युनेटली मला स्क्वेअर फीट एक्सपर्टचा यूट्यूब चॅनल थ्रू मला एक व्हिडिओ पाहायला मिळाला. इथे मी एक प्रॉपर्टी सर्च करत होतो, एक ओशन अल्बानोवा म्हणून. तर असं सर्च करता करता मी त्यांच्या यूट्यूब साईटवर जाऊन यूट्यूब व्हिडिओ पाहिला. मला तो आवडला, प्रॉपर्टी आवडली, लोकेशन आवडली. आणि जसं त्यांनी एक्सप्लेन केलं होतं त्या व्हिडिओमध्ये, जे काही नियर बाय अम्युनिटीज किंवा जी काही फॅसिलिटीज आहे, हॉस्पिटल्स आहेत किंवा कनेक्टिव्हिटी आहे, रोडची कनेक्टिव्हिटी आहे, मगरपट्टापासून जवळ आहे, हडपसरपासून जवळ आहे, परत खराडीपासून, सेंट्रल खराडीपासून जवळ आहे. सो माझा इंटरेस्ट वाढला त्या प्रॉपर्टीमध्ये आणि मी असंच बाहेर सुरू केलं आणि मी कनेक्ट केला प्रॉपर्टी डायरेक्ट सेल्स पर्सनची. सो मला नंतर समजलं, मी जेव्हा डायरेक्ट कम्युनिकेट केलं तर सेल्स पर्सनची थोडंसं निगोशिएट करताना मला चॅलेंजेस येत होते, कारण मी या फील्डमध्ये नसल्यामुळे ते नॉलेज माझ्याकडे नाही आहे. सो मी स्क्वेअर फीट एक्सपर्टची हेल्प घेतली, त्यांना कॉन्टॅक्ट केलं. तर त्यांच्याकडून अंडरस्टँड केलं की काय काय प्रोसेस आहे, काय अप्रोच असला पाहिजे, स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे. आणि मग त्यांनी मला बेटर प्रकारे सल्ले दिले, माहिती दिली, माहिती पुरवली गेली, त्या लोकेशनची माहिती दिली, प्रॉपर्टीची माहिती दिली. जो कोणी हे आहे डेव्हलपर आहे त्यांचं बॅकग्राऊंड समजून सांगितलं, आणि त्या प्रॉपर्टीचे काही प्लस मायनस जे काही पॉईंट्स आहेत ते मला एक्सप्लेन केले. तर त्यांनी मला ओव्हरऑल डिसिजन घेताना खूप मदत झाली. आणि मग जेव्हा मी त्यांना अप्रोच केला डेव्हलपर्सला स्क्वेअर फूट एक्सपर्ट थ्रू, तर तेव्हा मला त्यांनी नेगोशिएशनमध्ये नक्कीच खूप मदत झाली त्यांच्यामुळे. म्हणजे बॉटम रेट ॲश्युरन्सचा तुम्हाला नक्कीच फायदा नक्कीच जसं ते क्लेम करतात की बॉटम प्राइजेस किंवा बॉटम रेट ते प्रोव्हाइड करतील नेगोशिएशन थ्रू डायरेक्ट डेव्हलपरशी. सो नक्कीच त्यांनी मला माझ्या प्रॉपर्टीसाठी नक्कीच दिलेला आहे. ओके. जर तुम्हाला 5 स्टार रेटिंग असेल तर कितीपर्यंत तुम्ही रेट करू शकता आमच्या सर्व्हिसला? 5 आउट ऑफ किती तुम्ही रेट करता? म्हणजे सर्व्हिस बद्दल सांगायला गेलं, नक्कीच मी जेव्हा पण व्हिजिट केलेली आहे साईट, सुरुवातीचे जे क्रुशियल डेज होते, तर ते म्हणजे स्क्वेअर फीट एक्सपर्टची टीम माझ्यासोबत होती, तिथे प्रेझेंट होती साईडला, ते मला नक्कीच आवडलेलं. तर सर्व्हिसच्या बाबतीत मी त्यांना 5 आउट ऑफ 5 रेट